नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट आपण सोल्युशन नावाचा टॉपिक पाहिला. त्याच्या आधारित त्याच्यावरचे सगळे कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केलेले आहेत. आज आपल्याला त्याच्या आधारित काय बघायचे, त्या कन्सेप्टवर एम-एस-टी सी-ई-टीला जे पी-वाय-क्यू आहेत, ते पी-वाय-क्यू आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहेत, सॉल्व्ह करणार आहेत. बघा, आता आपल्याला सॉल्व्ह करत असताना काही तुम्हाला सांगितले लास्ट लेक्चरला, तर नंबर ऑफ फॉर्म्युले याच्यामध्ये आहेत. म्हणजे खूप सारे फॉर्म्युले आहेत आणि ते फॉर्म्युला आपल्याला लर्न करायचं आहे. हा टॉपिक तसा पाहिला तर 3 ते 4 मार्क देऊन जाणारा हा टॉपिक आहे. म्हणजे जास्त वेटेजचा टॉपिक आहे. त्यामुळं आपल्याला हे फॉर्म्युले ऑल काय करायचं आहे, लर्न करायचं आहे. चला पहिला क्वेश्चन समजून घेऊ आपण. व्हॉट टाईप ऑफ सोल्युशन द ऑलॉय. तर आपल्याला डेफिनेशन माहीत पाहिजे ऑलॉयची, तर आपण इझिली काय करू शकतो, हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बघा, ऑलॉय म्हणजे काय? ऑलॉय इज नथिंग बट दी 2 ऑर मोर मेटल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेटल ज्या ठिकाणी एकत्र येतात आणि जे मिक्सचर तयार होतं, जे कंपाऊंड तयार होतं, त्या कंपाऊंडला आपण काय म्हणलं, ऑलॉय म्हणले. काय म्हणलं त्याला? ऑलॉय. याचा अर्थ मेटल 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेटल आहे. हां, तर मेटल याचा अर्थ मेटल कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर तो आहे सॉलिड फॉर्ममध्ये. दुसरा मेटल कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर सॉलिड फॉर्ममध्ये. म्हणजे ऑलॉय तयार करण्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टी कोणत्या फॉर्ममध्ये लागल्या, तर सॉलिड फॉर्ममध्ये लागल्या. कोणत्या फॉर्ममध्ये लागल्या? सॉलिड फॉर्ममध्ये लागल्या. म्हणजे आजचा सॉलिड इन अ सॉलिड काय आपल्याला आन्सर मिळालं? ऑप्शन नंबर डी, क्वेश्चन नंबर 1चं. व्हॉट टाईप ऑफ सोल्युशन द ऑलॉय इज सॉलिड इन अ सॉलिड. कारण ऑलॉय तयार होण्यासाठी दोन्ही गोष्टी मेटल कशामध्ये डिझॉल्व केला, तर मेटलमध्येच. मेटल इन मेटल म्हणजे सॉलिड इन काय झालं, सॉलिड झालं. नेक्स्ट क्वेश्चन समजून घेऊ आपण. काय दिलेलं आहे? व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन. काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, मोल फ्रॅक्शन. मग मोल फ्रॅक्शनचा आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे. पुढे जाऊन काय सांगितले, 28 ग्रॅम ऑफ डायनायट्रोजन. डायनायट्रोजन म्हणजे काय आलं बघा, N2 आला. डायनायट्रोजन म्हणजे काय, N2, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊन 8 ग्रॅम काय आलं, हेलियम, He आला. आणि 60 ग्रॅम काय आला, निऑन आला. म्हणजे कोण आला, Ne आला. रिस्पेक्टिव्हली इन देअर मिक्सचर. म्हणजे एक मिक्सचर घेतलेला आहे आणि या मिक्सचरमध्ये कोणकोणते एलिमेंट मिळाले, नायट्रोजन मिळाला, हेलियम मिळाला, आणखी काय आहे त्याच्याबरोबर, तर निऑन आहे. यांचं मिक्सचर तयार झालं आणि आपल्याला काय दिलेलं आहे, मॉलिक्युलर वेट दिलेलं आहे. मोलार मास ऑफ डायनायट्रोजन किती दिलेलं आहे, 28 दिलेलं आहे. ओके, हेलियमचं किती दिलेलं आहे, 4 दिलेलं आहे. निऑनचं किती दिलेलं आहे, 20. म्हणजे हे लर्न करायची गरज नव्हती, डायरेक्टली ऑटोमॅटिकली तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. आपल्याला माहीत काय पाहिजे, मोल फ्रॅक्शन कसं कॅल्क्युलेट केलं जातं. काय कॅल्क्युलेट करायला आलं पाहिजे, मोल फ्रॅक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं हे आलं पाहिजे. जर मोल फ्रॅक्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं तर तुम्ही मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करू शकता. मोल फ्रॅक्शनसाठी आपल्याला ज्याची गरज आहे ती कशाची गरज आहे, तर नंबर ऑफ मोलची गरज आहे. कशाची गरज आहे, नंबर ऑफ मोल्स. एकदा नंबर ऑफ मोल्स मिळाले की आपण मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे सुरुवातीला काय आलं पाहिजे, मोल कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. मग मोलचा फॉर्म्युला काय, गिवन मास डिवाइडेड बाय मोलार मास. काय, गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. म्हणजे सुरुवातीला आपल्याला मोल फ्रॅक्शन हे माहीत पाहिजे होतं. काय माहीत पाहिजे, मोल फ्रॅक्शन. बरं, मोल फ्रॅक्शनसाठी सुरुवातीला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट म्हणजे काय माहीत पाहिजे आपल्याला, मोल. आपल्याला दिलं का मोल, तर नाही दिलेलं. मग मोल दिलेलं नाही तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, मोल कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मोल कॅल्क्युलेट करायचं आहे. मोलचा फॉर्म्युला काय, गिवन मास. काय ते, गिवन मास डिवायडेड बाय मोलार मास. गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. आता आपल्याला दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, गिवन मास पण दिलेला आहे आणि मोलार मास पण दिलेला आहे. बघा, आता 1 बाय 1 सगळं सॉल्व्ह करू. कोणता एलिमेंट दिलेला आहे, पहिल्यांदा नायट्रोजन, डायनायट्रोजन, N2 मॉलिक्युल दिलेला आहे. त्यानंतर काय, हेलियम आहे आणि त्यानंतर काय, निऑन आलं आहे. आपण ह्याच्या खाली बरोबर लिहून घेऊ. ओके, मोल फ्रॅक्शन किती दिलेलं आहे, 28 ग्रॅम. म्हणजे गिवन मास किती मिळालं, 28 ग्रॅम. आणि मोलार मास किती आहे, 28. याचा अर्थ किती मिळालं, नंबर ऑफ मोल्स 1 भेटले. चला हेलियमचं बघून घ्या. हेलियम किती दिलेलं आहे आपल्याला, तर 8 ग्रॅम दिले. गिवन मास किती, 8. मोलार मास किती आहे, 4 आहे. याचा अर्थ नंबर ऑफ मोल्स किती मिळाले आपल्याला, 2 मिळाले. त्यानंतर निऑन बघा, निऑनचं गिवन मास किती दिलेलं आहे, 60 दिलेलं आहे. किती दिले, 60. आणि मोलार मास किती आहे त्याचं, 20. म्हणजे 23 म्हणजे आपल्याला किती नंबर ऑफ मोल मिळाले, 3 मिळाले. विषय इथे थांबला का, नाही. आता फक्त आपल्याला मोल मिळाले. काय मिळालं आपल्याला, मोल. आता त्यानंतर काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं. मोल फ्रॅक्शन समजा कशाचं कॅल्क्युलेट करायचं आहे बघा,
समजा आपल्याला N2चं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याला एक्समध्ये डिनोट केलं जातं, एक्स म्हणजेच मोल फ्रॅक्शन. N2चं कॅल्क्युलेट करायचं असेल, ज्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे त्याला सुरुवातीला घ्यायचा न्यूमरेटर आणि टोटल नंबर ऑफ मोल्स. बघा, ज्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे कुणाचं नंबर ऑफ मोल्स ऑफ कुणाचं N2चं डिवायडेड बाय काय करणार आपण टोटल मोल. काय करणार आपण टोटल मोल. मग टोटल मोल किती आले बघा, नंबर ऑफ N2 किती मिळाले आपल्याला 1 आणि टोटल मोल किती मिळालं 1 + 2 + किती आले 3. म्हणजे तिघांचं काय केलं मोल कॅल्क्युलेट केलं. मग काय मिळालं आपल्याला 1 किती मिळालं 6 मिळालं. काय मिळालं आपल्याला 1/6. मग आता हे बाकी सगळ्यांची कॅल्क्युलेट करायची गरज आहे का नाही, डायरेक्टला 6 डिवाइड करायचं. म्हणजे काय झालं बघा 1/6, 2/6 आणि 3 काय झालं 6 झालं. ओके, काय काय मिळालं आपल्याला 1/6, 2/6 आणि काय मिळालं 3/6. 1/6 ॲज इट इज 1/6 होईल. 2/6 म्हणजे काय 2 1 जा 2 3 जा म्हणजे काय मिळालं 1/3. 3 1 जा 3 2 जा काय मिळालं 1/2. म्हणजे आपला आन्सर काय मिळालं बघा, सिक्वेन्स आपण लिहून घेतलेलाच होता त्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह केला. नायट्रोजनचं मिळालं 1/6. बघा इथं कुठं 1/6 दिसतंय का, दिसतं या ठिकाणी बघा. ह्याच्यामध्ये इथं 1/2 आहे 1/3 आहे. पहिलाच काय मिळालं 1/6. म्हणजे एक जर कॅल्क्युलेट केलं असतं, सिंगल जरी कॅल्क्युलेट केलं असतं तरी देखील जे आपल्याला आन्सर मिळाला असतं, पुढचं काढायची गरज नव्हती. पण आता कन्फर्म करण्यासाठी बघू. पहिलं काय मिळालं 1/6, परत काय 1/3, परत काय 1/2. याचा अर्थ ऑप्शन डी आपल्याला काय मिळाला करेक्ट मिळाला. कन्सेप्ट समजून घेतल्या की हा टॉपिक अवघड नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. आणि हा टॉपिक कमीत कमी 3 ते 4 मार्क देऊन जाणारा टॉपिक आहे, त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे. चला, समजलं असेल. पुढचा क्वेश्चन आपण घेऊ. हा काय दिलेला आहे, विच फ्रॉम द फॉलोइंग लिक्विड मिक्सचर एक्झिबिट निगेटिव्ह डेव्हिएशन. बघा ह्या दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. काय बघायचे आहेत, निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द राऊट्सला. लास्ट लेक्चरला तुम्हाला मी 4 कंपाऊंड सांगितले होते. काय सांगितले 4 कंपाऊंड. ह्या 4 कंपाऊंडमध्ये कुणाचं निगेटिव्ह डेव्हिएशन असेल आणि कुणाचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल हे सांगितलेलं होतं. म्हणजे आपल्याला जे कशानुसार आहे ते डिपेंड आहे सॉल्वंट सोल्यूट इंटरॅक्शन. ओके, आपण काय बघितलं की पोलार बघितलं, ज्या बाकीचे जे आयडियल गॅस इक्वेशन आहे त्या आयडियल गॅसमध्ये सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन, सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन आणि सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन हे नियरली काय असतं सेम असतं किंवा त्याला सिमिलर असेल. त्यावेळी ते म्हणजे काय असणार आहे सिमिलर असेल किंवा 1 असेल सिमिलर असेल. पण जर काय असेल एक काही केसमध्ये काय असेल सोल्यूट सॉल्वंट ग्रेटर दॅन असेल आणि काही केसमध्ये सोल्यूट सॉल्वंट लेस दॅन असेल. त्यानुसार तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघितलं. त्यानुसार आपण काय बघितलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघितलं. जर काय बघितलं आपण सॉल्वंट सोल्यूट मॉलिक्यूल काय असेल स्ट्रॉंगर असेल, काय असेल स्ट्रॉंगर असेल हे या पद्धतीनं, तर ते तयार होतं काय होतं निगेटिव्ह. काय तयार होतं ते निगेटिव्ह. ओके, मग आपल्याला बघायचं हेच. आणि जर लेस असेल तर तो काय असतो पॉझिटिव्ह. काय असतं त्याला निगेटिव्ह डेव्हिएशन आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशन. निगेटिव्ह डेव्हिएशन कधी असेल जर सॉल्वंट सोल्यूट इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असेल. कशापेक्षा सोल्यूट आणि सॉल्वंट इंटरॅक्शनपेक्षा. तर त्यावेळी जे असेल त्याला काय म्हटलं जातं निगेटिव्ह डेव्हिएशन. आणि जर कमी असेल लेस असेल तर त्याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह डेव्हिएशन. मग आता आपल्याला बघायचं आहे ह्याच्यामधले जे एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला समजेल की फेनॉल आणि ॲनिलीन. कुठला बघा फेनॉल आणि ॲनिलीन हा काय दाखवतो आपल्याला तर तो दाखवतो निगेटिव्ह डेव्हिएशन. काय पाहिजे आपल्याला निगेटिव्ह डेव्हिएशन पाहिजे. तर ऑप्शन आपल्याला काय मिळाला डी मिळाला. बाकीचे मग आपल्याला ॲसिटोन जे दिलेले आहेत हे इथेनॉल ॲसिटोन आणि कार्बन डायसल्फाइड आणि ॲसिटोन हे 2 एक्झाम्पल आहेत. ते कशाचे आहेत ते आहे पॉझिटिव्हचे. ते कशाचे आहेत पॉझिटिव्हचे. आणि जो तो पहिला आहे बेन्झीन टोलिन तो आयडियलचा आहे. तर आपल्याला बघायचं काय ह्याच्यामधला निगेटिव्हचा बघायचं होता. तर निगेटिव्ह काय मिळालं आपल्याला फेनॉल प्लस काय आला ॲनिलीन हे आपल्याला निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतं. निगेटिव्ह कशाला पॉझिटिव्ह कशाला हे आधी पण पाहिलं होतं आपण आणि आताही आपण काय केलं कंप्लीट केलं. चला नेक्स्ट क्वेश्चन 4 नंबरचा क्वेश्चन समजून घ्या. कन्सेप्ट क्लिअर झाले की तुम्हाला इझिली क्वेश्चन्स येतो. आता हे सगळं सॉल्व्ह करायची गरज होती का तर नाही. आपल्याला एक्झाम्पल लक्षात असेल तर डायरेक्टली तुम्ही याचा आन्सर तुम्ही 10 सेकंदमध्ये जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये हा क्वेश्चन फिट बसतोय. आणि ज्यामध्ये आपण काय केलं फेनॉल प्लस ॲनिलीनमध्ये आन्सर भेटलं. चला हेनरीनं काय सांगितलं सोलिबिलिटी सांगितली. काय सांगितली सोलिबिलिटी ऑफ अ गॅस कशामध्ये लिक्विडमध्ये म्हणजेच वॉटरमध्ये काय दिलेलं आपल्याला 5.14 × 10⁻⁴ मोल
पर डीएम क्यूब आणि पार्शियल प्रेशर ऑफ गॅस इज अ 0.75 बार अबाव सोल्युशन. हेनरी लॉनं काय सांगितलं, गॅस ज्यावेळी आपण लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह करतो त्यावेळी त्याची सोल्युबिलिटी हिज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाबरोबर आहे, प्रेशर बरोबर आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाबरोबर आहे, प्रेशर बरोबर आहे. म्हणजे हेनरीनं सांगितलं सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड. बघा, सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर अप्लाइड ओव्हर इन द सोल्युशन. जी प्रेशर अप्लाय केला जातो हे आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकलं आणि मग त्या ठिकाणी काय घेतला, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय घेतला, केज म्हणजेच काय, हेनरीज लॉ कॉन्स्टंट. ओके, मग आता आपल्याला काय करायचं, दिलेल्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आहेत आणि इक्वेशन काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, हेनरीज लॉ कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे केएचची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. मग काय मिळालं आपल्याला, केएच इज इक्वल टू एस अपॉन पी मिळालं. केएच इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, एस अपॉन पी. आता जे आन्सर दिलेलं आहे मोल पर डीएम क्यूब आणि काय बार इनवर्स, याचा अर्थ आपल्याला युनिट चेंज करायचे आहेत का, तर नाही करायचे, कारण जे रिझल्टमध्ये युनिट आहेत तेच या ठिकाणी काय आहेत, युनिट दिलेले आहेत. ओके, मग आपल्याला डायरेक्टली सोल्युबिलिटी लिहिली. किती दिलेली आपल्याला सोल्युबिलिटी, 5 पॉईंट किती दिलेला आहे, 5.14 इंटू किती दिलेला आहे, 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय प्रेशर किती दिलेलं आहे आपल्याला, 0.75 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 0.75. मग हे सगळं सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळणार आहे, किती मिळेल, 6.85 इंटू 10⁻⁻⁴ भेटेल. किती भेटेल हे, 6.85 इंटू 10⁻⁻⁴. अशा पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असेल तर काय करायचं, पॉईंट काढून टाकायचे. काय काढून टाकायचे, पॉईंट. बघा किती डिजिटला, 2 डिजिट, इकडे किती आहे, 2 डिजिट, काहीच फरक पडत नाही. मग काय केलं मी, 514 इंटू 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय काय घेतलं, 75. काय घेतलं, डिवाइड बाय 75. आणि डायरेक्टली 75 काय करायचं, याला डिवायडेशन करायचं. आणि तेही सिम्पल आहेत, तेही शिकवलं असतं तुम्हाला. फक्त लक्षात घ्या की 7 आहे, काय 7 आहे, 7 पहिल्या 2 डिजिटला काय करायचं, भाग लावायचं. म्हणजे काय होणार आहे की 7 काय 7 49. ओके, मग आपण काय करायचं, हे 5चं पण मल्टिप्लिकेशन करून बघायचं. म्हणजे हे आपल्याला ट्रिक लावत जायचं पुढं. म्हणजे आपल्याला हे केलं तर किती आन्सर येते हे चेक करून बघायचं. ते नसेल जमत तर त्याच्या आधी काय करायचं, आपल्याला 7 नसेल तर आधीचा नंबर घ्यायचा, 6 मल्टिप्लाय करायचं आणि ते फिट बसते का त्याच्यामध्ये बघायचं. जर बसत असेल तर मात्र काय होणार आहे, इझिली काय होणार आहे, क्वेश्चन्स काय होतील, सॉल्व्ह होतील. तुम्हाला त्या पद्धतीच्या ट्रिक्स फॉलो करायचे आहेत आणि मग काय करायचे, सॉल्व्ह करायचे आहे. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघून घेऊ आपण. याचा आन्सर आपल्याला मिळालं काय, 6.85 इंटू 10⁻⁴ मोल पर डीएम क्यूब पर बार. हे आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं, आन्सर आपल्याला भेटेल. चला नेक्स्ट बघून घेऊ. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह लोअरिंग व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन containing a 394 gram non-volatile solute in 622 gram water at 30 degree Celsius. मोलार मास ऑफ सोल्यूट किती दिलेलं आपल्याला, 342 ग्रॅम पर मोल. कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजे बघा आपल्याला इक्वेशन माहिती आहे, काय माहिती आहे, तर डेल्टा पी, बघा डेल्टा पी डिवायडेड बाय P01. काय माहिती आहे आपल्याला, डेल्टा पी इज इक्वल टू पी अपॉन काय मिळालं, P01 इज इक्वल टू काय, x2. म्हणजे आपल्याला ॲक्च्युली इक्वेशन कसं आहे ते बघून घ्या. कसं आहे ते, तर डेल्टा पी इज इक्वल टू P01 इंटू काय, एक्स. एक्स म्हणजे काय, मोल. P0 म्हणजे काय, पार्शियल वेपर प्रेशर. कशाचं आहे, फर्स्टचं आहे. आणि त्याला काय केलं आपण, मोल फ्रॅक्शन ऑफ 1 म्हणजे काय, सॉल्व्हंट, आणि 2 म्हणजे काय, सोल्यूट. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग याला काय केलं, 2 सोल्यूट काय केलं आपल्याला, P0 x2 एका ठिकाणी ठेवलं. मिळालं आपल्याला डेल्टा पी डिवाइड बाय P01 इज इक्वल टू काय मिळालं, x2 मिळालं, मोल फ्रॅक्शन. ओके, म्हणजे सोल्यूटचं. आता हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, पुढचं पुटअप करायचं आहे. डेल्टा पीचं काय मिळालं आपल्याला, W2 अपॉन W2. आता नीट फॉर्म्युला आपण ज्यावेळी लास्ट लेक्चरला बघितले त्याच्यामधला हा फॉर्म्युला आहे. W2 अपॉन काय मिळालं आपल्याला, M1 मिळालं. काय मिळालं, W2 अपॉन M1 डिवायडेड बाय काय मिळणार आपल्याला, W2 अपॉन M1 W2 अपॉन काय, M2 डिवायडेड बाय W1 अपॉन M1 प्लस
W1 अपॉन M1 प्लस काय दिलेलं आहे W2 अपॉन M2, काय W2 अपॉन M2. आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये इक्वेशन व्हॅल्यू काय करायच्या पुटअप करायच्यात, काय करायच्या आहेत व्हॅल्यू पुटअप करायच्यात. मग आता W2 दिलेला आहे, काय दिलेलं आहे W2, तर W2 दिलेला आहे 394 दिलेलं बघा इकडं काय दिलेलं आहे 394 ग्रॅम नॉन व्होलाटाईल सोल्यूट, काय दिलेलं आहे सोल्यूट. 2 म्हणजे काय आहे, 2 म्हणजे आहे सोल्यूट, हे लक्षात घ्या. 2 म्हणजे सोल्यूट आणि 1 म्हणजे काय असतं सॉल्व्हंट असतं. ओके, मग आपण काय केलं गिवन मास किती दिलेलं आहे कंटेनिंग गिवन मास किती दिले 2 आणि डिवाइड बाय काय केलं W1. म्हणजे आपण काय कॅल्क्युलेट केलं बघा, जमलिंग करायचं नाही. ही X2 म्हणजे काय मोल फ्रॅक्शन आहे, X म्हणजे काय मोल फ्रॅक्शन, कशाचं मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला. मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी मोल कॅल्क्युलेट करावं लागेल आणि मोल कॅल्क्युलेट करण्याचं इक्वेशन काय गिवन मास डिवाइड बाय काय करायचं मोलार मास, गिवन मास आपण काय मोलार मास. मग आता मोल निघालं कशाचं W2चं किती मिळालं 392 ग्रॅम दिले नॉन व्होलाटाईल सोल्यूट आणि कशामध्ये ॲड केलेलं आहे ते 622 ग्रॅम कशामध्ये वॉटरमध्ये ॲड केलं आहे. ओके, मग आपल्याला कशा सोल्यूटचं दिलेलं आहे तिथे 392 ग्रॅम म्हणजे गिवन मास किती मिळालं आपल्याला किती दिले हे W2 म्हणजेच काय 394 दिलेलं आहे आणि मोलार मास किती बरोबर आहे 394 दिलेलं आहे आणि मोलार मास किती दिलेलं आहे आपल्याला त्याचं 342 दिलेलं आहे 342. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला फक्त नंबर ऑफ मोल्स मिळतील, काय मिळतील नंबर ऑफ मोल्स. मग आपल्याला काय करायचं आहे नंबर ऑफ मोल्स नीट समजून घ्या, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल, टोटल नंबर ऑफ मोल. आता टोटल नंबर ऑफ मोल काढायचे म्हणजे सोल्यूटचं पण काढायचं आहे आणि सॉल्व्हंट मिक्सरमध्ये जे जे प्रेझेंट आहे, मिक्सरमध्ये जे जे प्रेझेंट आहे त्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग इथं आपण काय केलं 1 केला आणि इथं काय केला 2 केला, काही वेगळं केलेलं नाही. 1 म्हणजे काय की आता मोल काढला, मोल कशाचं सॉल्व्हंटचं आणि W2 म्हणजे काय मोल काढलं कशाचं सोल्यूटचं. तेच फक्त मी इक्वेशन इथे लिहिलेलं आहे. म्हणजे X2ची व्हॅल्यू म्हणजे हे पूर्ण कॅल्क्युलेशन आहे, X2ची व्हॅल्यू म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशन आहे. मग ते कॅल्क्युलेशन मी काय करतोय सॉल्व्ह करतो, व्हॅल्यू पुटअप करतो. ओके, मग आता W1 आपण काय झालं M1 W कशाचं वॉटरचं किती दिलेलं आहे वॉटरचं ते दिलेलं आहे 622 ग्रॅम, किती दिलेलं आहे 622 ग्रॅम डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला मोलार मास वॉटरचं आपल्याला माहिती आहे किती आहे ते 18 प्लस हे ॲज इट इज 394 डिवाइड बाय काय आलं 342 आलं. ओके, मग हे आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह केलं काय मिळालं आपल्याला हे सॉल्व्ह केलं ह्याचं मिळालं हे सॉल्व्ह केलं ह्याचं मिळालं 1/1.15 मिळालं. किती मिळालं हे 1/1.15 म्हणजे ह्याचंही व्हॅल्यू किती मिळालं आपल्याला 1. काय मिळालं 15 मिळालं. आता 18 काय करायचं 622ला डिवाइड करायचं आहे, काय आन्सर मिळणार आहे 34.56 काय मिळालं आपल्याला 34. काय मिळालं 56. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळते व्हॅल्यू 0.0333 काय व्हॅल्यू मिळते आपल्याला 0.0333 म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला काय आला सी करेक्ट आला. नीट समजून घ्या, काय अवघड नाही, इक्वेशन एवढंच आहे. काय इक्वेशन काढायचं आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करायचं, काय करायचं आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय डेल्टा पी इज इक्वल टू काय म्हटलं P01 इंटू काय होतं X2 ही व्हॅल्यू, हे इक्वेशन आहे. डेल्टा पी इज इक्वल टू P01 इंटू काय मोल फ्रॅक्शन ऑफ 2. मग मोल फ्रॅक्शन ऑफ 2 म्हणजे सोल्यूटचं मोल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय हे काय केलं आपण व्हॅल्यू काय केलं इंटर क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉसने रिअरेंज केला. P01 काय मिळालं P01 इज इक्वल टू काय मिळालं X2. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजेच काय डेल्टा पी अपॉन P01, डेल्टा पी अपॉन काय मिळालं P01 आणि मग X2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी हे आपल्याला इक्वेशन पुटअप करावं लागलं. नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजे मोल फ्रॅक्शन भेटेल आणि त्यासाठी हे सगळे कॅल्क्युलेशन केलं आणि शेवटी आपल्याला आन्सर काय मिळालं 0.333 भेटलं. चला नेक्स्ट क्वेश्चन समजून घेऊ आपण. क्वेश्चन नंबर काय 6 आहे. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन करेक्ट रिप्रेझेंटेड मोलार मास ऑफ अ सोल्यूट बाय नोईंग काय नोईंग अ बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन ऑफ अ बॉइलिंग पॉईंट काय बघायचं आहे इलेव्हेशन ऑफ काय बघायचं आहे बॉइलिंग पॉईंट. मग इलेव्हेशन ऑफ अ बॉइलिंग पॉईंट म्हणजे त्याच्यामध्ये आला पाहिजे KB आला पाहिजे, काय आला पाहिजे KB आला पाहिजे. ओके, म्हणजे कॉन्स्टंट आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट. ओके, चला
तर काय मिळालं आपल्याला बघा, तर हा इक्वेशन कोणतं, डी एम टू इज इक्वल टू 1000 इंटू के बी इंटू डब्ल्यू टू डिवाइड बाय डेल्टा टी बी इंटू डब्ल्यू वन. हे इक्वेशन आपल्या फॉर्म्युलामध्ये आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. त्यानुसार आपण मोलार मास ऑफ सोलिड काय करतो, कॅल्क्युलेट करतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. काय सांगितलंय, विच इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डेल्टा टी एफ. डेल्टा टी एफची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. टी एफ फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट, पुढं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, आणि काय काय दिलेलं आहे आपल्याला, तर कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे, 1.25 एम CaCl2 मोलार दिलेला आहे, मोलाल. आणि मग 1.25 मोलाल सुक्रोज सोल्युशन हॅज अ डेल्टा टी एफ व्हॅल्यू. डेल्टा टी एफ व्हॅल्यू दिलेले आपल्याला एक्स के दिलेला आहे. काय दिलेलं आहे, डेल्टा टी एफ व्हॅल्यू काय दिलेलं आहे, एक्स के. ओके, एक्स के दिलेला आहे. आणि आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या डेल्टा टी एफची कशाच्या रिगार्डिंगमध्ये, तर CaCl2 सोल्युशन 1.25 मोलार सोल्युशनमध्ये. मग आता आपल्याला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट काय पाहिजे, इक्वेशन माहीत पाहिजे. काय पाहिजे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मग आता हे दोन्हीचं मी काय करणार, कंपॅरिझन करणार. कशाचं, सुक्रोजचं कंपॅरिझन कशाबरोबर करणार, कॅल्शियम क्लोराईड बरोबर. सुक्रोजचं कशाबरोबर करणार आहे, कॅल्शियम क्लोराईड बरोबर. आणि मग आम्हाला व्हॅल्यू कशाची मिळणार आहे, की डेल्टा टी एफची व्हॅल्यू भेटेल. बघा, फॉर सुक्रोज सोल्युशन घेतलं आपण. बघा नीट समजून घ्या. फॉर काय केलं आपण, सुक्रोज सोल्युशन. काय घेतलं आपण, फॉर सुक्रोज सोल्युशन. सुक्रोज सोल्युशन डेल्टा टी एफ काय मिळणार आपल्याला, डेल्टा टी एफ इज इक्वल टू, बघा फॉर सुक्रोज सोल्युशन डेल्टा टी एफ, ह्याला म्हणलं 1 एक नंबरचा आहे म्हणून. डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, के एफ. काय मिळतं हे, के एफ इंटू काय होणार आहे, एम. काय होणार आहे, एम. आता फर्स्ट टाइम त्याला काय म्हणलं, 1 म्हणलं, म्हणजे के एफ इंटू काय मिळालं आपल्याला, M1 म्हणलं. आणि दुसरं फॉर कशासाठी आहे, ते फॉर कॅल्शियम CaCl2 साठी. कशासाठी आहे ते, CaCl2. वेगळं इक्वेशन तयार होईल का, तर नाही होणार आहे, तेच होईल. काय होणार आहे, डेल्टा टी एफ कशासाठी आहे, 2 इज इक्वल टू काय होणार आहे, के एफ इंटू काय होणार आहे, M2 होणार. के एफ इंटू काय होणार आहे, M2 होणार आहे. मग आता काय करायचं आहे, फॉर इक्वेशन अँड 1 आणि 2 ह्या दोघांचं मी काय केलं, डिवायडेशन केलं. समजा हे इक्वेशन 1 घेतलं आणि हे इक्वेशन काय केलं, 2 केलं. म्हणजे इक्वेशन 1ला मी जर इक्वेशन काय केलं, 2 डिवाइड केलं. इक्वेशन 1ला इक्वेशन 2 डिवाइड केलं, काय भेटेल मला, डेल्टा टी एफ काय 1 डिवायडेड बाय डेल्टा टी एफ काय मिळणार, 2 इज इक्वल टू काय मिळणार, के एफ इंटू M1 डिवायडेड बाय के एफ इंटू काय मिळणार, M2. आता कॉन्स्टंट आहे म्हणून के एफला के एफ काय झालं, कॅन्सल झाला. कॉन्स्टंट आहे म्हणून के एफला काय झाला, के एफ कॅन्सल झाला. मग इक्वेशन मला मिळालं, काय मिळालं बघा, डेल्टा टी एफ 1 डिवायडेड बाय डेल्टा टी एफ 2 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, M1 प्लस M2. हे इक्वेशन आपल्याला जनरेट झालं. आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे आपण काय केलं बघा, सुरुवातीला सुक्रोजचं सोल्युशनचं घेतलं इक्वेशन, त्यानंतर कॅल्शियम क्लोराईडचं, दोघाला काय केलं आपण, इक्वेट केलं. आणि इक्वेट केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता काय करायचं आपल्याला, तर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. काय करायचे, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. तर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना ओके, इथे एक राहिलं कॅल्शियम क्लोराईड. आता आपल्याला माहिती आहे सुक्रोज, ग्लुकोज आणि युरिया हे कसे आहेत, नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आयची व्हॅल्यू किती असते, 1 असते. आयची व्हॅल्यू किती असते, 1. म्हणजे आयनं मल्टिप्लाय केलं काय, नाही केलं का, काही फरक पडत नाही. पण या ठिकाणी CaCl2 आहे, काय आहे ते, इलेक्ट्रोलाइट आहे. याचा अर्थ हा इक्वेशनला कशानं मल्टिप्लाय करावं लागेल, आयनं मल्टिप्लाय करावं लागेल. कशानं, आयनं. मग या ठिकाणी काय केलं, मल्टिप्लाय बाय काय केलं, आय केलं. मग शेवटी M2 इंटू काय मिळालं आपल्याला, आय मिळालं. काय मिळालं, M2 इंटू आय. आता हे इक्वेशन मी फक्त रिअरेंज करणार आहे. इक्वेशन काय करणार, रिअरेंज करणार. कशाच्या फॉर्ममध्ये, डेल्टा टी एफ 2च्या. कशाच्या फॉर्ममध्ये, डेल्टा टी एफ 2च्या. मग बघा काय इक्वेशन मिळालं आपल्याला, डेल्टा टी एफ 2 इज इक्वल टू, म्हणजे हा डेल्टा टी एफ इकडे डिवायडेड आहे, इकडे आला काय झालं, मल्टिप्लाय झाला. म्हणजे इथं काय इथं वर आला. ओके, मग आता डेल्टा टी एफ इंटू काय होणार आहे, आय इंटू M2 होईल. बघा काय इक्वेशन तयार झालं, डेल्टा टी एफ 1 इंटू काय मिळालं आपल्याला, आय इंटू काय मिळालं आपल्याला, M2 डिवायडेड बाय काय मिळालं आपल्याला,
हा इकडे गेला इकडे आला डिवाइडेड बाय काय मिळालं आपल्याला M1. म्हणजे इक्वेशन आपलं रिअरेंज केलं आणि आपल्याला इक्वेशन काय मिळालं डेल्टा F2 इज इक्वल टू डेल्टा टी इंटू आय इंटू काय मिळालं आपल्याला M2 मिळालं डिवाइड बाय M1. आता इक्वेशनमध्ये काय करायचे व्हॅल्यू पुटअप करायचे. काय करायचे व्हॅल्यू पुटअप करायचे. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळते बघून घ्या. डेल्टा टी एफ व्हॅल्यू कशाची सुक्रोजची 1 नंबरची किती दिलेली आहे दिलेलं आहे इथे काय दिलेलं आहे एक्स के दिलेलं आहे. काय दिलेलं आहे एक्स इंटू काय मिळालं के इंटू आय. आयची व्हॅल्यू किती येणार आहे बघा काय CaCl2 आहे. काय ते CaCl2 काय होईल बघा काय Ca2 प्लस प्लस 2Cl मायनस म्हणजे किती आयन मिळाली तर 1 आहे तर 2 म्हणजे टोटल आयची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3 मिळाली. काय मिळाली आपल्याला 3. मोलॅरिटी कशाची 2ची किती दिलेली आहे आपल्याला तर ती दिलेली आहे 0.125 नाही किती दिलेलं आहे 1.25 आणि ह्याची मोलॅरिटी किती दिलेली आहे सॉल्व्हंटची किती दिलेलं आहे हा दोघांचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आपल्याला 0. काय दिलेलं आहे 1.25 दोघांची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1.2 कॉन्सन्ट्रेशन दोघांचं. मग आता बघा 1.25ला 1.25 काय झालं कॅन्सल झालं. मग आपल्याला 3xk मिळालं. काय मिळालं 3 आणि ही x आणि काय मिळालं आपल्याला के मिळालं 3xk मिळालं. ओके मग ऑप्शन आपल्याला मिळाला 3xk 7 नंबरचा काय ऑप्शन मिळाला आपल्याला डी मिळाला. काय मिळाला डी. थोडंसं काय आहे की जास्त आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागलं आपल्याला यासाठी. तर जास्त कॅल्क्युलेशन केलं पण आपल्याला आन्सर भेटले. काय भेटलं आन्सर भेटलं. यासाठी थोडंसं जर स्पीड घेतला आपण तरी देखील तुम्ही खूप कमी वेळामध्ये देखील सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला समजण्यासाठी आपण हळू स्पीडमध्ये ह्या गोष्टी करतोय. हे सगळं आपल्याला लिहावं लागतं. तुम्हाला काय लिहायची गरज आहे का तर नाही डायरेक्टली काय करायचं कसंही रफमध्ये लिहिलं पटकन आपल्याला आन्सर मिळणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं 3xk म्हणजे ऑप्शन नंबर डी हा आपला करेक्ट मिळाला. चला क्वेश्चन नंबर 8 समजून घ्या. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. कोणाचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे सोल्युशन ऑफ कोणाचं व्हेन 1 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. नॉन व्होलाटाईल सोल्यूट तुम्हाला 3च आहेत. मी मागच्या वेळी पण सांगितलं युरिया सुक्रोज आणि ग्लुकोज एवढं 3च लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्याचे मोलार मास दिलेलं आहे काय दिलेलं आहे 300 दिलेलं आहे. ओके डिझॉल्व केलं सॉल्व्हंटमध्ये आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट सॉल्व्हंट हॅज ऑस्मॅटिक प्रेशर पण दिलेलं आहे 0.2 ॲटमॉस्फिअर ॲट 300 केल्विन. फक्त काय कॅल्क्युलेट करायचं आहे कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. काय कॅल्क्युलेट करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. मग आता आपल्याला ऑस्मॅटिक प्रेशरच्या बाबतीमध्ये इक्वेशन माहिती आहे. काय माहिती आहे पाय इज इक्वल टू काय CRT माहिती आहे. पाय इज इक्वल टू CRT किंवा पाय इज इक्वल टू MRT हे दोन्ही आपल्याला इक्वेशन माहिती आहे. सी म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन. सी म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन. मग कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय मोल पर DMQ आपल्याला माहिती आहे. कॉन्सन्ट्रेशन कोणत्या फॉर्ममध्ये असतं तर कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे मोल पर DMQ. मोल पर काय DMQ. मोल DMQ का पाहिजे आपल्याला तर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. DMQ म्हणजे काय व्हॉल्यूम आहे. तो कॅल्क्युलेट करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे ती मी फक्त कन्वर्ट करतो कशामध्ये मोलमध्ये. मोल कॅल्क्युलेट करायसाठी आता खूप वेळा तेच झालं. मोल म्हणजे काय गिवन मास काय घेतलं गिवन मास डिवायडेड बाय काय करतो मोलार मास. म्हणजे काय मिळालं बघा यम स्मॉल एम डिवाइड बाय काय मिळालं कॅपिटल एम. स्मॉल एम डिवाइड बाय काय मिळालं कॅपिटल एम. आता आपल्याला सोल्युशन तयार करायचं आहे. मोल आहे ते कशामध्ये डिझॉल्व करायचं आहे तर लिटरमध्ये डिझॉल्व करायचं आहे. म्हणजे काय केलं की नंबर ऑफ मोल्स कशामध्ये पर लिटर म्हणजे आपल्याला त्याचं मोलॅरिटी भेटेल. म्हणजेच काय इक्वेशन मिळालं बघा स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम इंटू काय मिळालं व्ही मिळालं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ही व्हॅल्यू म्हणजे काय मिळालं नंबर ऑफ मोल पर लिटर म्हणजे डिवायडेड बाय काय व्हॉल्यूम. म्हणजे सीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली स्मॉल एम डिवायड बाय कॅपिटल एम इंटू काय मिळालं व्ही. सीची व्हॅल्यू मी पुटअप केली याच्यामध्ये काय मिळालं स्मॉल एम और RT आहेच आहे परत इथं काय मिळालं कॅपिटल एम इंटू काय मिळालं व्ही इज इक्वल टू काय मिळालं इथं पायची व्हॅल्यू. हे काय केलं सगळं मी तर आपल्याला कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे व्हीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे व्हीच. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशनचं कन्वर्जन मी काय केलं तर त्या व्हॅल्यूमध्ये केलं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय मोल पर DMQ. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय मोल पर DMQ. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं दिलेल्या सर्व व्हॅल्यू त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पुटअप करायचे आहेत आणि मग आन्सर काय आहे ते चेक करू आपण. चला कुठं आलं इक्वेशन या ठिकाणी. ओके आता आरची व्हॅल्यू दिलेली आहे टेम्परेचर दिलेलं आहे मोलार मास कुठं दिले हा दिलेलं आहे ना मोलार मास पण दिलेला आहे 300. आरची व्हॅल्यू माहिती आहे टेम्परेचर माहिती आहे आणि स्मॉल एमची व्हॅल्यू गिवन मास किती दिलेला आहे बघा इकडे दिले आता दाखव तुम्हाला 1 बाय 1 लक्षात घ्या. गिवन मास इथं काय म्हणजे स्मॉल एमची व्हॅल्यू दिलेली आहे. इथं काय मोलार मास म्हणजे कॅपिटल एमची व्हॅल्यू दिलेली आहे.
के टेम्परेचर म्हणजे टीची व्हॅल्यू दिलेलं आहे. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे प्रेशरची व्हॅल्यू दिलेली आहे. इथं किती दिलेलं आहे? ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे म्हणजे पायची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर कुठे गेलं? हां, इथं आरची व्हॅल्यू ॲज इट इज दिलेली आहे. फक्त व्हॅल्यू पुटअप करायची आहेत आता. हे सगळं इक्वेशन क्रिएट झालं आपलं पाय इज इक्वल टू एम-आर-टी अपॉन एम-व्ही. हे ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल तर हे इक्वेशन सॉल्व्ह करायची गरज पडली नसती. ओके, पण आपल्याला एक माहिती आहे पाय इज इक्वल टू सी-आर-टी आणि म्हणून डायरेक्ट सीची व्हॅल्यू म्हणजे काय ही व्हॅल्यू इथं पुटअप केली. पाय इज इक्वल टू एम-आर-टी अपॉन एम-व्ही हे जरी माहीत असेल तरी डायरेक्टली इक्वेशनमध्ये आपण काय करायची व्हॅल्यू पुटअप करायची. एमची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 1 आहे. आरची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 0.082 दिलेलं आहे. टेम्परेचर व्हॅल्यू किती दिलेलं आहे आपल्याला? 300 दिलेलं आहे. डिवायडेड बाय काय दिलेलं आहे? कॅपिटल एमची व्हॅल्यू किती दिलेलं आहे? 300 दिलेलं आहे. अजून सोपं करून टाकलं त्यांनी आणि व्हीची व्हॅल्यू माहीत नाही. व्ही इकडे डिवायडेड आहे, इकडे आलं काय मल्टिप्लाय झालं. मी आता इथेच फक्त इंटरचेंज करतो. ही व्ही इकडे डिवायडेड आहे, इकडे आलं काय झालं मल्टिप्लाय झालं म्हणजे इथं आलं इथं आला व्ही आणि इथं काय आला पाय. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती दिलेलं आहे? 0. काय मिळालं? 2 मिळालं. किती मिळालं आपल्याला? 0.2. म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं होऊन गेलं बघा. कसं? हे 300ला 300 काय झालं? कॅन्सल झालं. आपल्याला शेवटी व्हॅल्यू फक्त राहिली बघा. काय? व्ही इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? कुठे गेलं? हां, 0.082 डिवायडेड बाय किती मिळालं आपल्याला? 0.2. म्हणजे कॅल्क्युलेशन एकदम सोपं करून गेलं कारण 300ला 300 काय झालं? कॅन्सल झालं. काय झालं? 300ला 300 कॅन्सल झालं आणि मग याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आपल्याला हां, कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय हां, ओके. काहीच नाही अडचण. व्ही इज इक्वल टू आपल्याला जे कॅल्क्युलेशन केलं तर व्हॅल्यू काय मिळणार आहे? 0. काय मिळणार आहे आपल्याला? हां, काय चुकतंय का रे आपलं? एकच मिनिटं. ओके, चला. मग आन्सर आपल्याला काय भेटते बघा 0.41 डी-एम-क्यूब भेटते. काय भेटते आपल्याला? हे आन्सर भेटेल 0.41 डी-एम-क्यूब. ॲक्चुअली पण 0.01 डी-एम-क्यूब बसायला पाहिजे. बघूया एकच मिनिट आपण इक्वेशन सॉल्व्ह करून बघू. 200 200 इक्वेशन आपण रिअरेंज जर म्हणजे केलं काय होईल बघा. हे 82 होईल. काय होणार आहे? 82 होईल. किती डिजिट गेलो? 1, 2, 3 म्हणजे 1000 मल्टिप्लाय केलं म्हणजे इथे काय झालं? हे 1, 2 आणि 3 झालं. म्हणजे झालं 82 डिवायडेड बाय काय झालं? 2 इंटू काय करणार मी? 10⁻²2 केलं. 10⁻² वर गेलं म्हणजे 82 डिवाइड बाय 2 इंटू काय होणार? 10⁻². आता हे सोपं होऊन गेलं. 2ला काय केलं? डिवाइड केलं. 2 4 जा 8 आणि 2 1 जा इंटू काय मिळालं? 0 पण आलं ना. 41 इंटू काय आलं? 10⁻² आलं. 41 इंटू काय आलं? 10⁻². बघा इथं काय मिळालं? व्ही इज इक्वल टू मिळालं आपल्याला 41 इंटू 10⁻² काय मिळालं? -2. म्हणजे 2 घरं आपल्याला इकडे सरकायचे आहेत. म्हणजे व्ही इज इक्वल टू 1 घर 2 घर म्हणजे 0.41 बरोबर आले. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळाला? आपल्याला डी हा ऑप्शन भेटला. म्हणजे आता थोडंसं जम्बलिंग झालं होतं या ठिकाणी पण आपण काय केलं? ते सॉल्व्ह केलं. जर असं कधी जर झालं आपल्याला की दिलेल्या आन्सरमध्ये आपल्याला दिसते का कारण 0.00चा भाग लागतोय असं जर वाटलं आपल्याला मग आपण काय केलं? डायरेक्टली ते कन्वर्ट करून घेतलं. मग आपल्याला मिळालं 82/200 आणि ते सॉल्व्ह केलं. 200चं पण मी काय केलं? 2ने डिवाइड केलं आणि त्याला मल्टिप्लाय बाय 100 केलं. 10 पॉवर काय केली? वर घेतली. -2 मध्ये आली आणि 41 इंटू 10⁻² म्हणजे 0.41. याचा अर्थ ऑप्शन नंबर डी हा आपल्याला काय मिळाला? करेक्ट ऑप्शन मिळाला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. म्हणजे असेच क्वेश्चन्स आहेत. लक्षात घ्या न्यूमेरिकल थोडासा जर थोडासा फोकस केला तर ही सॉल्व्ह होणारे आणि आन्सर येणार आहेत. त्यामुळं हां, काही एक्झाम्पल असतील की खूप मोठं लेंदी कॅल्क्युलेशन असेल, त्याला खूप वेळ जात असेल, तर त्या ठिकाणी थोडंसं थांबायची गरज आहे, असं मला वाटतं. कारण आपल्याला टाईम कमी आहे आणि त्या कमी वेळेमध्ये जास्त सोडवायचे आहेत. जी इझिली पटापटा सॉल्व्ह होतात, ते पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायचे आणि नंतर मग जर हा सोपाच होता. पण काही डिफिकल्ट असेल, ज्या ठिकाणी सपोज आपण बघितलं की डेन्सिटी कॅल्क्युलेट करायचे काही कॅल्क्युलेशन्स होते आणि जर लेंदी कॅल्क्युलेशन्स असेल, खूप कॅल्क्युलेशन असेल आणि त्याला जर वेळ जात असेल, तर त्या ठिकाणी त्याला स्किप करायचं आणि पुढचे सॉल्व्ह करायचे. वेळ भेटला की मग आपण काय करायचं? त्याला सॉल्व्ह करायचा. ओके.
क्वेश्चन नंबर 9 समजून घ्या. काय सांगितलंय? विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ करेक्ट आहे. कशाच्या बाबतीमध्ये? ॲक्वेस सोल्युशन ऑफ 6 ग्रॅम पर लिटर युरिया आणि 17.12 ग्रॅम पर लिटर ऑफ सुक्रोज. हे दोघं काय आहेत? तर नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत. त्याचं मोलार मास पण आपल्याला दिलेला आहे. नंबर ऑफ मोलच्या रिगार्डिंग काय असेल तरी देखील आपण काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. ओके. कारण त्याने काय दिले आहेत? गिवन मास दिले, मोलार मास दिले, नंबर ऑफ मोल आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याच्या रिगार्डिंग जेवढे नंबर ऑफ मोल्स जास्त म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन काढायचं. सिंपल. कॉन्सन्ट्रेशन काढलं मग ते हायपोटोनिक आहे का हायपोटोनिक आहे का आयसोटोनिक आहे हे आपल्याला त्याच्यावरून काय करता येईल? कॅल्क्युलेट करता येईल. बघा मग आता हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे मोलार मासचं. तर सुरुवातीला आपण काय केलं की युरियाचं कॅल्क्युलेट करा. काय दिलेलं आहे? मास ऑफ युरिया. म्हणजे सुरुवातीला आपल्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा जे सांगितलं त्या पद्धतीनं पटपट करून घेतलं की होऊन जाईल. 6 बघा काय दिलेलं आहे? एक पहिल्यांदा युरियाचं करू सॉल्व. काय युरियाचं 6 किती दिलेलं आहे? 60 मिळालं. किती मिळालं? 6/60 0 पॉईंट किती आलं आपल्याला? 1 आलं. किती आलं हे? 0.1 आलं. ओके चला पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे की पर लिटर घेतले. काय घेतले हे? पर लिटर. काय घेतलं हे? पर लिटर. म्हणजे आपल्याला काय मिळालं हे? 0.1 म्हणजे हे काय मिळालं आपल्याला? स्मॉल एम डिवाइड बाय कॅपिटल एम इंटू व्ही केलं म्हणजे काय झालं? पर लिटर झालं. काय झालं हे? मोल. ही जी व्हॅल्यू काय मिळाली? मोल मिळाली. म्हणजे मोल पर लिटर मिळालं. कॉन्सन्ट्रेशन युरियाचं काय मिळालं? 0.1 मोल पर लिटर. मग तसंच आपल्याला कोणाचं कॅल्क्युलेट करायचं आहे? तर ते कॅल्क्युलेट करायचं आहे सुक्रोजचं. सुक्रोजचं काय दिलेलं आहे? गिवन मास किती दिलेला आहे? 17.12. 17 पॉईंट काय केलं आहे? 12 17. ओके. आणि 12 डिवायडेड बाय ह्याचं किती मिळाले? मोलार मास दिलेला आहे 342. काय करायचं? इक्वेशन फक्त पॉईंट सरकवायचे आणि इक्वेशन काय करायचं? सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. पॉईंट सरवून काय केलं? इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ह्याचं आन्सर मिळते बघा. तर ते मिळते 0.05 मिळते. किती मिळते हे? 0.05 पर मोल पर काय मिळालं? लिटर मिळालं. पर हे सॉल्व्ह करायचं मगाची मेथड सेम. काय फरक फरक करायचा नाही. किती घरं आहेत? 2 घरं आहेत. एक किती आहे? येस 2 घरं सरकवली. किती? 2. ह्याची 2 घरं सरकवली म्हणजे काय केलं? 0 0 0 0 म्हणजेच काय केली? 10 ची पॉवर वाढवायची. किती झाली बघा? 10 काय होणार आहे? 2 होणार आहे. 2 वर गेला 10 काय झाला? -2 झाला. 10 काय झाला? -2 आणि हे सगळं कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केलं हे सगळं तर आपल्याला आन्सर मिळतं. किती मिळतं बघा? हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर मिळतं 5. 5 इंटू काय केलं आपण? 10 - 2 आणि म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं 0.05. अशा पद्धतीने इझिली काय करू शकतो तुम्ही? क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. म्हणजे कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके. आता आपल्याला मिळालं 2 कॉन्सन्ट्रेशन मिळालं. एक युरियाचं मिळालं आणि दुसरं कशाचं मिळालं? सुक्रोजचं. आता कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस. लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस ऑस्मोटिक प्रेशर काय होतं? इन्क्रीज होतं. कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं ऑस्मोटिक प्रेशर काय होतं? इन्क्रीज होतं. मग आता याच्यामध्ये युरियाचं काय दिलेलं आहे? हायर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन किती? 0.1 कॉन्सन्ट्रेशन. बघा इथं लक्षात घ्या. पायच्या बाबतीत पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल जास्त त्याचं ऑस्मोटिक प्रेशर काय असतं? जास्त असतं. तसं ऑप्शन आहे का? आपण बघून घेऊ. ऑस्मोटिक प्रेशर एक्झिबिट बाय युरिया सोल्युशन इज लोअर दॅन द सुक्रोज. युरियाचं कमी आहे म्हणतंय. आहे का कमी? नाही. युरियाचं किती आहे? 0.1 आहे आणि सुक्रोजचं किती आहे? 0.05. कुणाचं कमी आहे? सुक्रोजचं कमी आहे. म्हणजे हा ऑप्शन डायरेक्टली काय झाला? कॅन्सल झाला. काय झाला? हा कॅन्सल. युरिया सोल्युशन इज हायपरटोनिक टू द सुक्रोज सोल्युशन. युरिया सोल्युशन इज हायपरटोनिक. हायपर ज्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे. हायपर कॉन्सन्ट्रेशन हाय आणि ऑस्मोटिक प्रेशर पण काय असतं? हाय असतं. त्याला काय म्हटलं जातं? हायपरटोनिक. मग आता ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन बघा. युरियाचं काय? हायपरटोनिक म्हणते. मग हा 0.1 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पण काय झालं? जास्त आणि कॉन्सन्ट्रेशन जास्त ऑस्मोटिक प्रेशर जास्त. नंबर ऑफ पार्टिकल इन्क्रीजेस ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीजेस. म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला? बी करेक्ट मिळाला. कारण दिलेल्या डाटावरून समजलं आपल्याला की नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट केलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इझिली पर लिटर लिहिलं आपण. ओके. 1 लिटरमध्ये असेल म्हणून. आणि मग पर लिटर कॅल्क्युलेट करायचं काय? ही नंबर ऑफ मोल्स मिळाला. पर लिटर म्हणजे डिवाइड बाय काय करणार? 1 करणार 1 लिटरला. म्हणजे व्हॅल्यू तेच येते. त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. दिस सोल्युशन इज आयसोटोनिक. दिस आयसोटोनिक दोघांची सेम कॉन्सन्ट्रेशन आहे का? तर नाही. त्यामुळे हा कॅन्सल आहे. ऑन द डबलिंग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सुक्रोज
इज द हायपरटोनिक. हा असं काय म्हणते, सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन डबल करा, डबल केला किती मिळालं, 0.1 मिळालं. किती मिळालं, 0.1. हे डबल केल्यानंतर हे सोल्युशन हायपरटोनिक होईल का, तर नाही होणार आहे, कारण हे कॉन्सन्ट्रेशन 0.1 आणि हे कॉन्सन्ट्रेशन 0.1, म्हणजे दोन्ही काय होतील, आयसोटोनिक होतील. काय होतील, ते दोन्ही आयसोटोनिक होतील. त्यामुळे ह्याच्यामध्ये काही अडचण होणार नाही. ऑप्शन नंबर आपल्याला मिळाला बी, काय आहे, हायपरटोनिक. युरियाचं कॉन्सन्ट्रेशन काय मिळालं आपल्याला, हायर मिळालं, आणि त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. चला क्वेश्चन नंबर 10 समजून घ्या. काय अडचण आहे का, सिंपल क्वेश्चन्स आहे. चला क्वेश्चन नंबर 10 काय, कॅल्क्युलेट द वन टॉप फॅक्टर ऑफ 0.15 मोलार सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट दिले म्हणजे आयची व्हॅल्यू कम्प्लीट गरजेचं आहे. पुढं कुणाचं दिलेलं आहे, इफ इट फ्रीज ॲट -0.5 केल्विन. ते जर फ्रीज होत असेल कशामध्ये, -0.5ला, तर मग आपल्याला फ्रीजिंग पॉईंट माहीत पाहिजे. काय पाहिजे, फ्रीजिंग पॉईंट. आणि मग आपण काय करायचं, इक्वेशन काय करायचं, सॉल्व्ह करायचं. चला सॉल्व्ह करून घेऊ आपण. तर डेल्टा टी एफ फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट, ह्याचा आन्सर मी इथे लिहितोय बघा. ह्याचा आन्सर या ठिकाणी घेतोय. फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, डेल्टा टी एफ फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन म्हणजे कमी होते, म्हणजे प्युअर सॉल्वंट आहे त्याच्यापेक्षा आपण जे सोल्यूट ॲड केलं त्याचं काय होतं, कमी होतं. म्हणजे प्युअर सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन काय मिळालं आपल्याला, जास्त मिळालं. म्हणजे मी काय म्हणलं, डेल्टा टी नॉट एफ. एफ नॉट म्हणजे काय आलं, प्युअर आला, मायनस काय केला आपण, टी एफ झालं. काय झाला, टी एफ. मग आपल्याला डेल्टा टी एफ मिळेल, चेंज इन काय येणार आहे, फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे बघा, कशी, इनिशियलचं कॉन्सन्ट्रेशन. काय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, ते फ्रीजिंग पॉईंट आहे 0, मायनस काय मिळालं आपल्याला, तर ते फ्रीज झालेलं आहे. म्हणजे टी एफची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेलं आहे आपल्याला, -0.5. काय दिलेलं आहे आपल्याला, -0.5, म्हणजे -0.5. म्हणजे काय मिळालं बघा, डेल्टा टी एफ किती मिळालं, मायनस मायनस इंटू मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. 0 प्लस 0.5 म्हणजे व्हॅल्यू काय मिळालं आपल्याला, 0.5. म्हणजे डेल्टा टी एफ किती मिळाला आपल्याला, 0.5 मिळाला. आता हे इलेक्ट्रोलाइट आहे, काय ते इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, आयची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. बघा वन टॉप फॅक्टर म्हणजे काय, आयची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, कारण हे इलेक्ट्रोलाइट आहे. नॉन इलेक्ट्रोलाइट असेल तर आपण डायरेक्टली इक्वेशन काही न बघता आपण 1 लिहिलं असतं, कारण काय, नॉन इलेक्ट्रोलाइटला 1ची वन टॉप फॅक्टर किती आहे, 1 आहे. मग आता हे इक्वेशनला कशाला, डेल्टा टी एफची इक्वेशन जे दिलेलं आहे, तर डेल्टा टी एफच्या इक्वेशनला आयनं मल्टिप्लाय करावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला, आयनं मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय मिळणार बघा, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू काय मिळणार आपल्याला, आय इंटू काय मिळालं, एम इंटू काय मिळालं, एम. म्हणजे डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, आय के एफ इंटू काय मिळालं, एम. आणि कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, आयची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. हे इक्वेशन मी इथे सॉल्व्ह करतो बघा. काय मिळालं, डेल्टा आय एका साईडला ठेवला, मिळालं काय, आय इथे ठेवला. डेल्टा काय मिळालं, डेल्टा टी एफ डिवायडेड बाय के एफ इंटू काय मिळालं, एम मिळालं. के एफ इंटू काय मिळालं, एम. मग आता आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली व्हॅल्यू काय करायचे आहेत, पुटअप करायचे आहेत, आणि इक्वेशन व्हॅल्यू पुटअप करून इक्वेशन काय करायचं, सॉल्व्ह करायचं. डेल्टा टीची आपल्याला व्हॅल्यू मिळाली, किती मिळाली, 0.5 मिळाली. किती मिळाली, 0.5. त्यानंतर के एफची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, तर के एफची व्हॅल्यू दिलेली आहे 1.86. व्हॅल्यू पुटअप करू, इक्वेशन सॉल्व्ह करू. डेल्टा टी एफ किती व्हॅल्यू मिळाली, 0. काय मिळाली, 5 मिळाली. के एफ कुठे गेला, के एफ किती दिलेला आहे, 1.86 दिलेला आहे. काय लिहिलं इथं, 1.86 इंटू एम. एम कुठं आहे, इथं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे आपल्याला, 0.15. 0.15. मग आता 0.15 काय करायचं, हे सॉल्व्ह करायचं. मग हे इक्वेशन काय करायचं, सॉल्व्ह करायचं होल इक्वेशन. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे फक्त. 5 1चा काय होणार आहे, 5 3 जा, 5 1 जा आणि काय होणार, 5 3 जा, म्हणजे 15 निघून जाईल. आणि मग त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं 1.86 कशानं, 1.86 आणि 1.86 मल्टिप्लाय करून 1 ते करायचं 1.86. मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल, व्हॅल्यू मिळेल फायनल 1.79. म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर काय मिळणार आहे आपल्याला, 1.79. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे, छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स मी इथंपर्यंत आणून देतोय, आन्सरही सांगतोय. फक्त तुम्हाला काय करायचे, ते कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचे आणि आपल्याला काय येईल, आन्सर भेटेल. काय मिळालं आपल्याला, 1.79 मिळेल. ओके चला नेक्स्ट. एकच मिनटं फक्त हे बघून घ्या.
चला क्वेश्चन नंबर 11 समजून घ्या. काय सांगितलं, आयडेंटिफाय द करेक्ट फॉर्म्युला. फॉर्म्युला काढायचा आहे, फाइंड द मोलार मास ऑफ सोल्यूट, फाइंड मोलार मास ऑफ अ सोल्यूट फ्रॉम रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. आताच आपण कॅल्क्युलेट केलं होतं ते. काय इक्वेशन आपल्याला माहिती आहे, तर हे इक्वेशन माहिती आहे काय, डेल्टा डेल्टा पी इज इक्वल टू काय माहिती आहे आपल्याला, पी नॉट 1 इंटू काय माहिती आहे आपल्याला x2. हे इक्वेशन आहे. म्हणजे काय तयार होईल बघा, हे डेल्टा पी अपॉन काय होणार आहे, पी नॉट 1 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला x2. एक्स म्हणजे मोलार फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं, मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन कशाचं, सोल्यूट्स. मोल फ्रॅक्शन कशाचं, सोल्यूटचं. म्हणजे मोल फ्रॅक्शन सोल्यूटचं कॅल्क्युलेट करण्यासाठी, मोल फ्रॅक्शन सोल्यूटचं कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, मोल फ्रॅक्शन सोल्यूटचं कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता सोल्यूट म्हणजे काय, गिवन मास डिवाइड बाय मोलार मास, हे आपल्याला माहिती आहे, डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. मग तेवढं आपण जर केलं तर आपल्याला इक्वेशन काय भेटणार आहे, x2ची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला, तर W2 x2ची व्हॅल्यू काय माहिती आहे आपल्याला, मोलार मास. काय करायचं आहे, मोलार माससाठी आधी आपल्याला काय काढावं लागेल, मोल काढावं लागेल. आणि त्यानंतर काय करायला लागेल आपल्याला, टोटल नंबर ऑफ मोल्स करावं लागेल. काय करावं लागेल, टोटल नंबर ऑफ काय करावं लागेल, मोल करावं लागेल. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, फाइंड द मोलार मास ऑफ सोल्यूट, आयडेंटिफाय द करेक्ट फॉर्म्युला टू फाइंड मोलार मास. मोलार मास म्हणजे एमचीच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे ऑफ सोल्यूट फ्रॉम द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग हे कॅल्क्युलेट केलं, मोल काढण्यासाठी काय केलं आपण, सोल्यूटचं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग काय झालं, गिवन मास, काय झालं हे, गिवन मास डिवायडेड बाय काय केलं, मोलार मास केलं. गिवन मास डिवाइड बाय मोलार मास डिवायडेड बाय काय येणार, टोटल नंबर ऑफ मोल्स येतील. म्हणजेच काय मिळणार बघा, काय येणार, काय, हा, W1 डिवायडेड बाय काय येणार आहे, M1 प्लस काय होणार आहे, W2 डिवायडेड बाय काय होणार आहे, M2. आणि इक्वेशन फक्त आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं. मग हे सॉल्व केलं, इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला मग काय येणार, इक्वेशन भेटेल. मग याला काय करणार आपण, M2ला W1नं काय करणार, मल्टिप्लाय करणार, M1नं W1ला काय होणार, मल्टिप्लाय करणार. आणि मग जे आन्सर येईल त्याला काय करणार, ते आन्सर आपल्या ह्या ठिकाणी आहे की नाही हे आपल्याला काय करायचं, चेक करावं लागेल. करून बघा काय होतं, काय होणार आहे, हे पहिलं ॲज इट इज राहील. कशाचं, W2 अपॉन काय झालं, M2 झालं. W2 अपॉन काय झालं, M2. ह्याच्यामध्ये काय चेंज आहे का, तर काही चेंज नाही राहिलं. बघा काय होणार आहे, W1 इंटू काय होणार आहे, ते होणार आहे M2 होईल. प्लस काय होणार आहे, W2 इंटू काय होणार आहे, M1 होणार आहे. डिवायडेड बाय काय होणार आहे, M1 इंटू काय मिळणार आपल्याला, M2 मिळणार. M1 प्लस काय झालं, M2. आता ह्या M2ला काय होणार, ह्या M2 काय होणार, कॅन्सल होईल. ह्या M2ला काय झालं, M2 कॅन्सल होईल. मग M2ला M2 कॅन्सल झाला. पुढं काय मिळालं आपल्याला, हां, आपल्याला काय करायचं, मोलार मास. म्हणजे आपल्याला M2ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे, ते आपण इक्वेशन रिअरेंज केलं तरी कॅल्क्युलेट करू शकतो. ह्या पद्धतीनं जर सॉल्व केलं तर मग आपल्याला त्याचं काय भेटणार आहे, ऑप्शन भेटेल. तर काय ऑप्शन भेटला आपल्याला, तर तो भेटतो W2M1. बघा आता हा काय आहे, छेदाचा छेद काय असतो, अंश असतो. म्हणजे काय मिळालं आपल्याला, W2 आणि काय झाला, M1 मिळाला. काय मिळाला आपला, W2M1. आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे की हे इक्वेशन W1M2 प्लस काय झालं, W2M1. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, तर ऑप्शन नंबर W2M1 कुठे आहे बघा, W2M1. बाकी सॉल्व करायची गरज पडणार नाही. W2MN. हा, तर ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळणार आहे, बी. म्हणजे डेल्टा पी W2M1 डिवाइड बाय M2W1. काय आलं, M2W1. हे इक्वेशन आपल्याला भेटतं. मग त्या पद्धतीने आपण काय केलं, इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला ऑप्शन काय मिळाला, बी मिळाला. नीट समजून घ्या, फक्त थोडंसं जरा ह्याच्यात जम्बलिंग होते. X2 म्हणजे काय, तर मोल फ्रॅक्शन. आणि मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. आणि मग ते फॉर्म्युला यूज करून जायचं. आता हे सगळं सॉल्व करायची तुम्हाला गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे हे ऑलरेडी दिलेला आहे फॉर्म्युला, तो लक्षात असेल तर तुम्ही इझिली काय करू शकता, सॉल्व करू शकता. चला पुढचा बघून घेऊ आपण क्वेश्चन नंबर 12. तर क्वेश्चन नंबर 12मध्ये काय सांगितलेलं आहे, विच इज द, म्हणजे क्वेश्चन नंबर 11चा आन्सर आपल्याला काय मिळालं, तर बी ऑप्शन मिळालं. काय मिळालं आपल्याला, बी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 12 समजून घ्या, विच इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कोणती कॉलिगेटिव्ह आहे, तर 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत. म्हणजे काय आहे की
लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मॅटिक प्रेशर. काय ऑस्मॅटिक प्रेशर, ह्या सगळ्या काय प्रॉपर्टी आहेत. आता इथं कोणकोणती प्रॉपर्टी आहे, ते वेपर प्रेशर लोअरिंग आहे का, तर नाही. बॉइलिंग पॉईंट हे सॉल्व्हंट आहे का, नाही. फ्रीजिंग पॉईंट सॉल्व्हंट आहे का, नाही. ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ सोल्युशन करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळाला, डी हा करेक्ट ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट बघून घेऊ. 30 नंबर, आयडेंटिफाय द फॉल्स स्टेटमेंट अबाउट द आयडियल सोल्युशन फ्रॉम द फॉलोइंग. चुकीचे स्टेटमेंट बघायचं आहे आयडियलसाठी. आयडियल काय करतो, राऊट्स लॉ फॉलो करतो. काय करतो, राऊट्स लॉ फॉलो करतो. म्हणजेच काय, हीट इव्हॉल्व होत नाही, ॲब्सॉर्ब होत नाही. म्हणजे आपल्याला मिळालंच कॅन्सर. आयडियल सोल्युशन ओबे राऊट्स लॉ ओव्हर द एंटायर द रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ओके, म्हणजे बरोबर. आपल्याला काय करायचं, चुकीचं स्टेटमेंट काढायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, चुकीचं स्टेटमेंट याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग चुकीचं स्टेटमेंट काय आहे बघा, की पहिल्यामध्ये आयडियल गॅस काय करतं, एंटायर टेम्परेचर एंटायर कॉन्सन्ट्रेशनला उभे करतं. बरोबर आहे. नो हीट इव्हॉल्ड और ॲब्सॉर्ब, म्हणजे माहिती आहे आपल्याला काय, की टेम्परेचर काय होणार, डेल्टा टी काय येणार आहे, तो इज इक्वल टू काय असतो, झिरो असतो. काय असतो, इज इक्वल टू झिरो. म्हणजे काय, इनिशियल फायनल दोन्ही सेम राहतील. व्हॉल्यूम डेल्टा व्ही मिक्सिंग पण काय असतो, झिरो असतो. ओके, टेम्परेचर म्हणजे ते काय असतात, दोन्ही कॉन्स्टंट असतात. कॉन्स्टंट नाही, झिरो असतात. काय असतात, रिॲक्टरने प्रॉडक्टचं काय राहील, सिम्पल राहील. म्हणजे बिफोर मिक्सिंग आणि आफ्टर मिक्सिंग पण सेम राहील. वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन इज वेपर प्रेशर ऑफ वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन इज आयदर हायर और लोअर दॅन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. तर नाही, म्हणजे हा आयडियल गॅसचं इक्वेशन फॉलो करत नाही. हे बाकी तिन्ही इक्वेशन तिन्ही आहे, हे आयडियल गॅस काय करतात, फॉलो करतात. आणि हा जो आहे तो आयडियल गॅस काय करत नाही, फॉलो करत नाही. क्वेश्चन नंबर 14 आपण समजून घेऊ. क्वेश्चन नंबर 14 काय सांगितलं आपल्याला, कॅल्क्युलेट द सोलिबिलिटी ऑफ अ गॅस. गॅसची सोलिबिलिटी कशामध्ये, वॉटरमध्ये. म्हणजे आपल्याला मिळालं कुठला, केच, म्हणजे आपला हेनरीज लॉ कॉन्स्टंट. काय बघायचं आपल्याला, हेनरीज लॉ कॉन्स्टंट बघायचं आहे. म्हणजे सोलिबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टू द काय, प्रेशर आहे. म्हणजे इक्वेशन के एच काय मिळालं आपल्याला, पी मिळाला. इथं के एच आहे, हे लक्षात घ्या, के एच पी. आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट द सोलिबिलिटी ऑफ अ गॅस. म्हणजे एचची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. के एच दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, के एच दिलेला आहे 5.0 इंटू 10⁻⁴ इंटू प्रेशर किती दिलेलं आहे, 0.75. मग 5नं काय करायचं, 75ला मल्टिप्लाय करायचं. जे आन्सर आहे त्याला किती आहे, 0 10⁻⁴. सगळ्यामध्ये 10⁻⁴ आहे. म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं, 5नं काय करायचं, मल्टिप्लाय. 5 5 25, 2 5 7 35, 36 37 आले. म्हणजे किती घरावर पॉईंट आहेत, 1 आणि 2. म्हणजे किती मिळालं आपल्याला, 3.75 इंटू 10⁻⁴. किती मिळालं आपल्याला, 3.75 इंटू काय मिळालं आपल्याला, 10⁻⁴ मोल पर DM³. चला नेक्स्ट समजून घेऊ आपण. हां, काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 15, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग सॉल्ट सो दॅट द सोल्युबिलिटी ऑफ अ सॉल्ट इज वॉटर इन वॉटर डिक्रीजेस विथ इंक्रीज इन टेम्परेचर. तर सोल्युबिलिटीमध्ये वॉटरमध्ये दोन आपण बघितले, एक एक्झोथर्मिक बघितलं आणि दुसरं काय बघितलं आपण, एंडोथर्मिक. म्हणजे काही करतात, म्हणजे हीट काय करतात, इव्हॉल्व करतात. काय करतात, ते हीट इव्हॉल्व करतात. आणि काही काय करतात, हीट काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. काय करतात, हीट ॲब्सॉर्ब. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे, हीट इव्हॉल्व कधी करतात आणि हीट ॲब्सॉर्ब कधी करतात. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे याच्यामध्ये, की आपल्याला काय करायचं आहे, एक लक्ष द्या, कुठे गेलं, हां, सोलिबिलिटी ऑफ सॉल्ट इन वॉटर डिक्रीजेस. सोलिबिलिटी काय होते, डिक्रीज होते. तर सोलिबिलिटी डिक्रीज झाली म्हणजे 1 आला. कधी, टेम्परेचर वाढवल्यानंतर. म्हणजे टेम्परेचर आणि सोलिबिलिटी हे काय झाले, इन्व्हर्सली प्रपोर्शनल झाले. आता आपल्याला दोन गोष्टी माहीत पाहिजे होत्या, एक एक्झो आणि एक काय, एंडो म्हणजे हीट काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार. जर हीट ॲब्सॉर्ब करत असेल तर त्याला हीट जास्त देणं गरजेचं आहे. म्हणजे हीट दिली आणि तो काय होणार, हीट ॲब्सॉर्ब करणार आहे, इझिली काय होणार, सोल्युबल होणार. एक्झो ह्याला सोल्युबल होण्यासाठी ह्याच्याकडची स्वतःची हीट काय करायची, त्याला द्यायची आहे, इव्हॉल्व करायचे. हीट काय करायचे, इव्हॉल्व करायचे. पण ह्याला जर आपण हीट दिली तर हे स्वतःकडची हीट इव्हॉल्व करायचे, दिलेली हीट इव्हॉल्व करायचे. याचा अर्थ टेम्परेचर वाढवलं तर ह्याचं सोल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे कोणाची, एक्झोथर्मिकची. कोणाची होणार आहे, एक्झोथर्मिक. म्हणजे डिझॉल्युशन कशाचं आपल्याला बघितलं, Na2SO4
व काय आहेत व एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. आणि सबस्टन्स डिझॉल्व इन वॉटर बाय द एक्झोथर्मिक प्रोसेस इज अ सोलिबिलिटी डिक्रीजेस, त्याची काय होते सोलिबिलिटी काय होते डिक्रीज होते. आणि मग आपल्याला डिझॉल्व ऑफ Na2SO4 इन वॉटर इज काय एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. कोणती एक्झोथर्मिक म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, हा बरोबर आहे एक्झोथर्मिक रिएक्शन, म्हणजे आपला आन्सर काय म्हणणार आहे Na2SO4 इज वॉटर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे Na2SO4 हा काय एक्झोथर्मिक दाखवतो, काय दाखवतो याला एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजेच काय झालं ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. एक्झोथर्मिक म्हणजे हीट काय करायचे इव्हॉल्व, म्हणजे त्याला काय करायचं आहे कंपाऊंडला डिझॉल्व होण्यासाठी सोल्युबल होण्यासाठी त्यामधली हीट बाहेर टाकायची. आणि त्याला स्वतःची हीट बाहेर टाकायची आणि खालून आपण जर त्याला हीट देत राहिलं तर ती हीट बाहेर पडणार आहे का, तर नाही पडणार आहे, लवकर हीट बाहेर पडणार नाही. म्हणून ते काय झालं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झालं. म्हणजे क्वेश्चन नंबर आपल्याला 15चा ऑप्शन काय मिळालं डी मिळालं. चला क्वेश्चन नंबर 16 बघून घ्या. क्वेश्चन नंबर 16, विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन हॅव्हिंग अ सेम कॉन्सन्ट्रेशन एक्झिबिट द इलेव्हेशन इन अ बॉइलिंग पॉईंट. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आपल्याला बघायचं आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 16 तर काय फॉर्म्युला कशाचा इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, तर याच्यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड काय प्रोड्यूस किती आयन तयार करतं, तर मॅग्नेशियम क्लोराईड प्रोड्यूस 2 आयन इच फॉर्म्युला युनिट. हेन्स काय येणार आहे तर ते इक्विमोलर सोल्युशन तयार होईल. MgCl2 काय होणार आहे इक्विमोलर सोल्युशन ऑफ हायेस्ट इलेव्हेशन बॉइलिंग पॉईंट. म्हणजे आन्सर आपल्याला मिळालं MgCl2. म्हणजे हे ऑप्शन आपल्याला लक्षात येतील काय की इलेव्हेशन ऑफ अ बॉइलिंग पॉईंट, हायेस्ट इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कधी होणार आहे MgCl2 बरोबर. काय होणार ते MgCl2 बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन समजून घेऊ. काय दिलेलं कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ अ सोल्यूट. आता काही ठिकाणी आता मला मी डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करून देईन, तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचे कारण त्याच टाईपचे क्वेश्चन्स येतात बघा. आता की मोलार मास, कारण हे काही काही क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत PYQ मध्ये, तेच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. की मोलार मास ऑफ अ सोल्यूट किती दिलेलं आहे 300 दिलेलं आहे. मोलार मास म्हणजे के ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करायचं म्हणजे कॅपिटल एमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सोल्यूट दिलेलं आहे, इथं काय मिलीग्रॅम म्हणजे स्मॉल एमची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर ML म्हणजे व्हीची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे प्रेशरची व्हॅल्यू बार ॲटमॉस्फिअर पीची व्हॅल्यू काय केलेली आहे प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर आरची व्हॅल्यू. हे सगळ्या व्हॅल्यूचं इक्वेशन आपल्याला काय करायचं माहीत पाहिजे. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं मोलार मास कशाच्या बाबतीमध्ये ऑस्मोटिक प्रेशरमध्ये. आपल्याला इक्वेशन माहिती आहे पाय इज इक्वल टू काय CRT आणि सीचं कन्वर्जन आपण केलं मगाशी तर काय मिळालं MRT. आपण काय केलं कॅपिटल M इंटू V इज इक्वल टू काय मिळालं पाय मिळालं. म्हणजे पाय इज इक्वल टू MRT आपण कॅपिटल MV काय मिळालं आपल्याला कॅपिटल MV. मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅपिटल M इकडे गेला मिळाला कॅपिटल M इज इक्वल टू MRT आपण काय मिळालं V मिळालं. म्हणजे आता व्हॅल्यू फक्त पुटअप करायची आहे. स्मॉल एमची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 400 मिलीग्राम दिलेली आहे. किती दिलेलं आहे आपल्याला 400 मिलीग्राम. आता मिलीग्रामची दिलेली व्हॅल्यू कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला, तर ते ग्रॅममध्ये कन्वर्ट करावं लागेल. कशामध्ये तर ग्रॅममध्ये. 400 मिलीग्रामला काय करायचं आपल्याला ग्रॅममध्ये, म्हणजे काय करायचं 100ने आपण काय केलं मिलीग्रामचं काय याच्यामध्ये ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं 400चं, तर किती मिळालं आपल्याला 0.4 ग्रॅम मिळालं. किती मिळालं आपल्याला 0.4 ग्रॅम. ओके, त्यानंतर आरची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला किती मिळाली, आरची व्हॅल्यू कुठे दिली 0.0821 दिलेलं आहे. टेम्परेचर प्रोव्हाइड केलेलं आहे 300 डिवायडेड बाय काय दिले अजून व्हॉल्यूम कुठे दिलेलं आहे तर डिझॉल्व 300 ml म्हणजे कशामध्ये 300 दिलेलं आहे. मग या सर्व व्हॅल्यू काय केल्या आहेत आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. मग त्या व्हॅल्यू आपण काय करायची इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं पुटअप करायचं. इक्वेशनमध्ये काय करायचं पुटअप करायचं. बरं अजून व्हॉल्यूम कशामध्ये पाहिजे DM³ म्हणजेच कशामध्ये पाहिजे लिटरमध्ये. म्हणजे 1000ने डिवाइड केलं ह्याला काय केलं इथं बाहेरून तुम्ही डायरेक्टली करू शकता. डायरेक्टली 1000ने डिवाइड केलं तर किती मिळालं आपल्याला 0.3 मिळालं. किती मिळालं 0.3. तसंच ग्रॅमचं आहे 400 होतं 400 होतं आपण काय केलं 1000ने डिवाइड केलं किती मिळालं 0.4 ग्रॅम मिळालं. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे आहे आपल्याला कशामध्ये पाहिजे लिटरमध्ये, तर काय केलं 0.3 घेतलं. काय घेतलं हे 0.3. आणि मग हे तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. काय करायचं सॉल्व करायचं. मग हे आपल्याला आन्सर काय मिळतं बघा तर 164.2 भेटतं. मी सॉल्व केलेलं आहे 164.2 म्हणजे नियरली इक्वल काय मिळालं आपल्याला ऑप्शन सी मिळाला 164 ग्रॅम पर काय मिळालं मोल मिळालं. ओके, कारण हे तुम्हाला आता कॅल्क्युलेशन करावं लागेल. तेही सोपं होऊन जातं. कधी होऊन जाईल
की याला काय करायचं 10⁻⁴ पॉवरमध्ये आणायचं. काय करायचं 10⁻⁴ पॉवरमध्ये. सिंपल करून घ्यायचं. किती आहे 164. 300 आहे, आपल्याला 0.3 आणायचं आहे. तर काय येणार बघा 0.3 म्हणजे किती ना बघा 1 2 3 म्हणजे 10 काय झालं 3 झालं. ह्या 0.3ला हे 0.3 झालं. 10⁻³ आहे, मग मी याला काय घेतलं 10⁻³ इथे 0.4चं किती आलं बघा. 1 पॉईंट इथे घेतला म्हणजे 4 झालं. 2 इथे घेतले म्हणजे किती झालं 8.21 झालं. किती झालं 8.21. आणि मग अशा पद्धतीनं काय करायचं आपल्याला 1 2 3 हां येस अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं इक्वेशन काय करायचं सॉल्व्ह करायचं आहे. मग आपल्याला ऑप्शन म्हणजे जेवढं आपल्याला फॉर्म छोट्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करता येईल तेवढं छोट्या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं कन्वर्ट करायचं आणि मग आपल्याला काय भेटेल इक्वेशन भेटेल. ओके, फॉर्म्युला हा फॉलो करा. पाय इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला सॉरी पाय इज इक्वल टू MRT किंवा CRT आहे आणि पाय हा येस कॅपिटल M इज इक्वल टू MRT आपण काय केलं आपण पाय इंटू बी घेतलं. काय घेतलं पाय इंटू बी आणि इक्वेशन फॉलो केलं तर आपल्याला आन्सर भेटेल 164. काय भेटणार आहे आपल्याला 164. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 समजून घ्या. नॉट करेक्ट कशामध्ये वॉन्ट ऑफ फॅक्टर. तर वॉन्ट ऑफ फॅक्टरचं इक्वेशन जे करेक्ट नाही आपल्याला थिअरॉटिकल पाहिजे डिवाइड बाय ऑब्झर्व पाहिजे. थिअरॉटिकल पाहिजे आणि काय पाहिजे ऑब्झर्व पाहिजे. हां येस आय इज इक्वल टू काय पाहिजे थिअरॉटिकल मोलार मास डिवाइड बाय ऑब्झर्व मोलार मास म्हणजे हे करेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्याला काय पाहिजे नॉट करेक्ट पाहिजे. नॉट करेक्ट म्हणजे त्याच्याबरोबर अपोजिट दिले 2 नंबरचं ऑप्शन काय दिलेलं आहे 2 नंबर ऑब्झर्व मायनस काय दिलेलं आहे थिअरॉटिकल. याचा अर्थ हे काय रॉंग आन्सर आहे. ओके, त्यानंतर इथं काय आय इज इक्वल टू पाय ऑब्झर्व थिअरॉटिकल बरोबर आहे. हे एनच्या बाबतीमध्ये दिले ही बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे बी ऑप्शन काय झाला इनकरेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 18 ऑप्शन बी हा काय मिळाला आपल्याला इनकरेक्ट मिळाला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. मोलाल स्मॉल एम इलेव्हेशन कॉन्स्टंट ऑफ लिक्विड इन अ 7.21 डिग्री सेल्सिअस किलोग्राम पर मोल. फाइंड द व्हॅल्यू इन द टर्म्स ऑफ केल्विन. केल्विनमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डिग्रीमध्ये असेल तर 273 आपल्याला फक्त काय करायचं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, म्हणजे आता KB आणि काय दिलं TB द डिफरन्स ऑफ काय 2 टेम्परेचर दिलेलं आहे. KB आणि काय दिलेलं आहे TBचा डिफरन्स. हा मग आपल्याला काय मिळणार आहे आपल्याला की केल्विनचं कशामध्ये डिग्री सेल्सिअसचं कशामध्ये केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. डिग्री सेल्सिअसचं कशामध्ये केल्विन म्हणजे आपण काय करतो 273 काय करतो ॲड करतो. किती करतो 273. आता ॲक्च्युली व्हॅल्यू काय 273.15 आहे. मग KB आणि डेल्टा TB मग आपल्याला माहिती आहे काय डेल्टा TB इज इक्वल टू काय KB इंटू काय करतो आपण M करतो. काय करतो KB आणि इंटू काय करतो M आणि ह्या KB काय की मोलार इलेव्हेशन काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा KBची व्हॅल्यू काय मोलार इलेव्हेशन कॉन्स्टंट आहे. म्हणजे डेल्टा TB म्हणजे काय आला डेल्टा TB अपॉन M. डेल्टा TB अपॉन काय मिळाला M इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला KB आणि आपल्याला काय करायचं आहे डिग्री केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला काय करावं लागेल 273 काय करायचं 73 ॲड करायचं. हां आता हे जे आता मी सांगितलं तशा पद्धतीनं आपण इझिली करून जाणार 273. तर लक्षात ठेवायचं ह्यामध्ये की ते इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट असू दे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असू दे ह्या सर्व गोष्टीमध्ये जे डिग्री सेल्सिअसमधली जी व्हॅल्यू आहे तीच ॲज इट इज केल्विनमध्ये आहे. मी हे थोडा जम्बलिंग झालो 270 डिग्रीचं कशामध्ये केल्विनमध्ये करायचं आहे पण तसं नाही. हे मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणजे किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असू दे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट असू दे जी व्हॅल्यू डिग्री सेल्सिअसमध्ये आहे तीच व्हॅल्यू कशामध्ये येते केल्विनमध्ये येते. तीच व्हॅल्यू कशामध्ये येते केल्विन. नाहीतर आपलं चुकलं असतं 7.21 म्हणजे ऑप्शन काय मिळालं आपल्याला C. ॲक्च्युली हा फसवण्यासाठीच क्वेश्चन दिलेला होता. म्हणजे आपण डायरेक्टली काय केलं असतं त्याच्यामध्ये ॲड केलं असतं. काय केलं असतं डायरेक्टली ॲड म्हणजे डेल्टा TB आणि डेल्टा TB आणि KB यांचे जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय राहतो सेम व्हॅल्यू राहते. व्हॅल्यू विल बी सेम कशामध्ये केल्विन आणि डिग्री सेल्सिअस या दोघांचा जर डिफरन्स बघितला KBचा आणि TBचा तर तो सेम असतो. म्हणून काय मिळालं आपल्याला जी डिग्री सेल्सिअस व्हॅल्यू आहे तीच कशामध्ये असते केल्विनमध्ये असते. हे लक्षात ठेवा जम्बलिंग होण्याची शक्यता जास्त आहे. नाहीतर आपण डायरेक्टली केलं असतं काय 273 आणि ही 7 म्हणजे 273 आणि 7 म्हणजे नियर अबाउट किती आला असता 80 आला असता. तरीसुद्धा या ठिकाणी आन्सर दिलेलं नाही. ते 80 आहे ना आन्सर 280. आपण त्या पॉईंटमध्ये आपलं काय केलं असतं आन्सर दिलं असतं. पण लक्षात ठेवा याच्यामध्ये केल्विन आणि डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू सेम राहते. पुढं
एवढं लक्षात ठेवा. विच अमंग द फॉलोइंग क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज यूज टू डिटरमाइन द मोलार मास. मोलार मास, मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यासाठी हे ऑफ द व्हेरी एक्सपेन्सिव्ह सबस्टन्सेस विच अमंग द फॉलोइंग क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी इज यूज टू डिटरमाइन. कशासाठी? तर मोलार माससाठी. कशासाठी? मोलार माससाठी कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर ऑस्मॉटिक प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशर हे काय डिफिकल्ट आहे, एक्सपेन्सिव्ह मेथड आहे आणि त्यामुळे ते आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. बाकीच्या यामध्ये डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये ते मोलार मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 20 ऑप्शन काय मिळाला आपल्याला? डी मिळाला. हा थेरोटिकल कन्सेप्ट होता. पुढे क्वेश्चन नंबर 21. तर हाही थेरोटिकल क्वेश्चन्स आहे. काय? विच अमंग द फॉलोइंग लॉज रिप्रेझेंटेटिव्ह. कशाबद्दल? लिक्विड आणि कशाबद्दल? गॅस इन अ लिक्विड आणि इट्स अ प्रेशर. माहिती आहे सोल्युबिलिटी इज इक्वल टू काय? KHP. म्हणजे हा सांगितला लॉ काय? एस इंटू पी. कुणी सांगितला? तो सांगितला हेनरीनं. म्हणजे क्वेश्चन नंबर 21चा आन्सर मिळाला आपल्याला ए. तर हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे. हाही थेरॉटिकल क्वेश्चन आहे.